जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एम के स्टडी पॉइंट अँड एम के फिजिकल अकॅडमी गोंदिया. तर येणाऱ्या 11 तारखेपासून जवळपास महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. त्याच पद्धतीनं जर पाहिलं आपण तर आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील 11 तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. तर या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम जेवढे विद्यार्थी मैदानी चाचणी द्यायला येणार आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या क्लास मार्फत म्हणजेच एम के स्टडी पॉइंट आणि एम के फिजिकल अकॅडमी तर्फे या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि जेवणाची एकदम मोफत व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे. तर या ठिकाणी जेवढेही बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थी असतील, जे बसने येणार असतील किंवा मग ट्रेनने येणार असतील, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशन पासून किंवा बस स्टँड पासून आपल्या ज्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणापर्यंत आणण्याची आणि ज्या ठिकाणी त्यांची मैदानी चाचणी असेल, ज्या वेळेला असेल त्या वेळेच्या 1 तास अगोदर त्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था आमच्या क्लास मार्फत केलेली आहे. व्यवस्था ही ज्या ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे त्याच्या अवघ्या 700 ते 800 मीटर अंतरावर करण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जेवढे काही विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करणारे असतील आणि गोंदियाला मैदानी चाचणी देणार असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये किंवा त्यांना मानसिक किंवा शारीरिक त्रास कोणत्याही पद्धतीने व्हायला नको पाहिजेत, त्यांची व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजेत, याच दृष्टिकोनातून आपण ही व्यवस्था महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्या सगळ्या विद्यार्थ्यांची व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने होईल आणि जेही विद्यार्थी मैदानी चाचणीकरिता येणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या दिलेल्या नंबरवरती 1 दिवस अगोदर म्हणजे 24 तासा अगोदर तुम्हाला नोंदणी करायची आहे. कारण त्या पद्धतीनं आम्हाला व्यवस्था करावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेत आहात. चला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला भेटूयात आपण 11 तारखेला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.